नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी मी वाटण करून घेत आहे। त्यासाठी मी मिरची घेतलेली आहे 8 ते 10 आणि 4 ते 5 मी लसणाच्या किडल्या घेतलेल्या आहे पाकड्या आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ धुवून। तर आता याची आपण पेस्ट करून घेऊया। तुमच्याकडे छोटे मुलं असतील तर तुम्ही अशी पेस्ट करून घेऊ शकता। मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही पेस्ट करून घ्या, कारण लहान मुलं ठोकळ मिरची टाकली तर ती त्यांना तिखट लागू शकते, त्यामुळे तुम्ही पेस्ट करू शकता। तर इथे मी अर्धा किलो काकडी घेतलेली होती, इला किसून घेतलेली आहे आणि मी याचं पाणी काढलेलं नाही आहे बाहेर। पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून। तर आता इथे मी एक गाजर घेतलेला होता, त्याला पण मी किसून घेतलेला आहे। तर हे गाजरमुळे पण आपल्या शरीराला चांगले विटॅमिन मिळतं, त्यामुळे मी याच्यामध्ये गाजर टाकलेला आहे। आणि आता इथे मी आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट इथे टाकून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची कापून सुद्धा टाकू शकता। तर इथे मी 1 बाउल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। आणि मी इथे 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जे पीठ असेल ते तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे हे 4 जिन्नस होते, तर मी हे 4 पिठाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये। तर इथे मी आता धने जिरे पावडर टाकलेला आहे 2 चम्मच आणि 1 चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे। 1.5 चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे, कारण मी आधीच मिरचीचा वापर जास्त केलेला आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट कमी वापरत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त वापरू शकता तिखट। आणि मी इथे 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे, तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे, चव छान येते आणि पचायला पण हलकं जाते त्यामुळे। आणि मी इथे ओवा हाताने क्रश करून टाकलेला आहे इथे। आणि मी 3 ते 4 चम्मच लाल तीळ टाकलेली आहे इथे। तुमच्याकडे जी तीळ असेल ती तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये। आणि इथे मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। तर ह्या सगळ्या जिन्नसांना आता याच्यात पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं सुरुवातीला पाणी टाकून नाही घ्यायचं, तर सुरुवातीला असंच हाताने मळून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण पाणी वापरू शकतो याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता मी पाणी न टाकता एवढं व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर पूर्ण भिजवून घेणार आहे। तर बघा मस्त छान झालेलं आहे भिजवून। आता याला मी 10 मिनिट साईडला ठेवणार आहे थोडंसं मॅरिनेट व्हायला। तर आता इथे तवा गरम झालेला आहे, इथे थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि ह्या तेलाला अशा सरवत्याने थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून सुरुवातीला तव्याला कोटिंग करायला तेल टाकून घ्यायचं थोडंसं, जेणेकरून हा पराठा जो आपण बनवतो तो फाटला नाही पाहिजे किंवा तुटला नाही पाहिजे। तर त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि इथे बघा 10 मिनिट झालेले होते। तर आता आपण इथे पराठा करून घेऊया। तर सर्वात आधी पाण्याचा हात घ्यायचा आणि असा बॅटर घ्यायचा हातामध्ये आणि तव्यावर टाकायचा। तर बघा तवा गरम झालेला आहे, तर असं पाणी बॅटर टाकायचा आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन असं स्प्रेड करत न्यायचं आणि त्याचा असं गोल चांगला पराठा असा थापून घ्यायचा तव्यावरती। तर बघा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे पराठा। तर याच्या साईडला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून तो शिजला पाहिजे आणि चिपकला पण नाही पाहिजे तव्याला। तर आता बघा एका साईडने झालेला आहे हा पराठा। आपण सरवत्याने याला थोडंसं कडेने काढून घेऊया
आणि नंतर याला पलटवून घेऊया। तर बघा हळूहळू त्याचे एक साईडचे ज्या कळा आहेत त्या आपण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं। आणि आता याच्या दुसऱ्या साईडनी पण आपण तेल टाकून घेऊया थोडंसं, जेणेकरून दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। याला दोन्ही साईडनी पलटवल्यानंतर अदामदातून आपण असं पलटवत राहायचं, म्हणजे जो राहिलेला भाग राहतो तो शिजला जातो आणि थोडंसं असं सर्वत्याने असं प्रेस करत राहायचं, म्हणजे शिजून जातो। जो अंदरचा भाग वगैरे राहतो तो व्यवस्थित शिजला जातो, कच्चा राहत नाही। तर बघा हा पराठा आपला झालेला आहे, तर याला आपण आता काढून घेऊया। याच पद्धतीने मी दुसरा पण पराठा करत आहे, तरी त्याआधी मी थोडंसं आणखी तेल टाकून घेत आहे आणि त्याच्यावरती आता मी हे बॅटर टाकून हाताने असं स्प्रेड करून घेणार आहे। थोडंसं हाताला पाणी लावून ते हाताला चिकटते, त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि नंतर पराठा बनवून घ्यायचा। तर हे बघा दुसरा पण पराठा स्प्रेड झालेला आहे करून। आता याची पण एक बाजू झालेली आहे, आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया आणि इथे पण थोडंसं तेल टाकून थोडा वेळ होऊ द्यायचं, 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं कमी फ्लेमवर। तर बघा त्या साईडने झालेला आहे, आता आपण पलटवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसून राहिलेला आहे कलर आणि पराठा सुद्धा किती सुंदर दिसत आहे। तर खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला, तर खूप कमी वेळात शिजते आणि लवकर होते, पटकन होते। तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर बघा हा पण आपला दुसरा पराठा झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त हिरवी चटणी, टमाटरचं सॉस आणि पराठा याच्यासोबत मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।